आणि श्वसनाच्या आजारामुळे वसमत शहर व परिसरातील नागरिक त्रस्त. डॉक्टराची चांदी तर वीटभट्टी माफियांचा धुमाकूळ. जिल्हा प्रशासनाचे गस्ती पथक राम भरोसे. वसमत शहराला अक्षरशः वेढा घालत वीटभट्टी माफियांचा धुमाकूळ सुरू आहे आणि प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. शहराच्या चारही बाजूनी अनधिकृत वीटभट्ट्यांचे जाळे पसरले असून काळ्या धुराचे ढग थेट नागरिकांच्या छातीत घुसत आहेत. परिणामी दमा, श्वसनाचे आजार आणि फुफ्फुसांच्या तक्रारीमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवजड हायवा टिप्परमधून मातीची बेकायदेशीर वाहतूक दिवसाढवळ्या सुरू आहे. ना महसूल विभागाची भीती, ना पोलिसांचा धाक. प्रादेशिक परिवहन विभागाचे पथकही जणू कुठेतरी गायबच झाले आहे. गंभीर बाब म्हणजे याच बेफाम हायवा टिप्परमुळे मागील वर्षी 4 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तरीही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा उपसा करून तो थेट वसमतच्या अनधिकृत वीटभट्ट्यावर साठवला जात आहे. हा खुलेआम काळा बाजार सुरू असताना परभणी व हिंगोली महसूल प्रशासनाचे छापे नेमके कुठे आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. नागरिकांचा संताप इथेच थांबत नाही, तर काहींचा आरोप तर थेट असा आहे की या माफियांना प्रशासनाचा मूक पाठिंबा आहे का, आर्थिक साठलोटी तर नाही ना. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना वसमत शहरात प्रवेश करतानाच रस्त्यावर धुराचे साम्राज्य इतके भीषण परिस्थिती की वाहनधारकांना तोंडाला रुमाल बांधूनच शहरात प्रवेश करावा लागत आहे. माध्यमांनी अनेक वेळा प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला, पण गेंड्याची कातडी पांघरलेलं प्रशासन अजूनही हलायला तयार नाही. दरम्यान या गंभीर प्रकरणी उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरात लवकर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तक्रारदारांनी केला आहे. आता मोठा प्रश्न एकच निर्माण होतो आहे की वसमतकरांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ प्रशासन कधी थांबवणार की पुन्हा अनेक जणांचा बळी घेणार, असा संतप्त सवाल वसमत शहर व परिसरातील नागरिक करू लागलेत आहेत. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्ये सध्या वीटभट्टीने थैमान माजवलेली आहे. अवैध गौण खनिज हे जे आहे ते परभणी जिल्ह्यामधून वसमत तालुक्यामध्ये येत आहे. या गौण खनिज धारकांना इथल्या महसूल प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीचे हे जे आहे ते ढिगारे मोठ्या प्रमाणात या वीटभट्टी धारकांनी केलेले आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या वीटभट्टीमुळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे जे वीटभट्टी अनधिकृत आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात वीटभट्टीला जी परमिशन दिलेली आहे, कशा पद्धतीनं प्रशासनाचा या ठिकाणी भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकता खऱ्या अर्थानं एक वीटभट्टी असली तर दुसऱ्या वीटभट्टीला 1 किलोमीटरच्या अंतराने या ठिकाणी परमिशन देता येते. परंतु या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वीटभट्टीचं जे आहे ते जाळं निर्माण झालेलं आहे. इतर जिल्ह्यातून या विटा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज अधिकृतरित्या या ठिकाणी जे आहे ते साठवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी वास्तव व्हिडिओ आपल्या समोर मी दाखवत आहे. आपल्याला हे जे आहे ते वसमत शहरातील एक रौद्र रूप धारण करणारं चित्र आहे. आणि या वसमत शहराला या वीटभट्ट्यांनी विळखा मारल्यामुळे हे जे आहे ते वसमत शहरातील नागरिकांना या वीटभट्टीचा मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्रास होत आहे. श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे. याच मार्गाने जाणारे जे वाहनधारक आहेत, या वाहनधारकांना सुद्धा वसमत शहर ते कवठा फाट्यापर्यंत जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी जे आहे ते माती साठवून ठेवलेली आहे. आपण बघू शकतो हे जे वसमत शहर आहे जवळपास वस्ती आहे, नागरिक राहतात आणि या वीटभट्ट्याचा जे आहे ते नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परंतु प्रशासन मात्र या
विषयाकडे या ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीट भट्टीनं जे आहे ते जाळं निर्माण केलेले महसूल प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. बाजूला लहान मुलांची शाळा आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी हे जे आहे ते ईट भट्टीनं मोठ्या प्रमाणात जाळं निर्माण केलं आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या वसमत शहराला महसूल प्रशासनाकडून न्याय मिळणार आहे का,